नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या आजच्या नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, RRC ईस्टर्न रेल्वेद्वारा 10वी 12वी ITI शैक्षणिक पात्रता असलेल्या युवकांसाठी ग्रुप C व D पदासाठी भरती प्रक्रिया सुरू केली आहे. या भरती प्रक्रियेचं नोटिफिकेशन दिनांक 3/7/2025 रोजी त्यांनी आपल्या अधिकृत वेबसाईटवर म्हणजेच rrcer.organizationवर प्रसिद्ध केले असून दिनांक 9/7/2025 रोजी सकाळी 10 वाजल्यापासून तुम्हाला फॉर्म भरता येऊ शकते. फॉर्म भरण्याची अंतिम तारीख ही 8/8/2025 रोजी संध्याकाळी 6 असेल. या पदभरतीसाठी आवेदन करायचे असल्यास जनरल OBC EWS मधील पुरुषांना 500 रुपये तर SC ST एक्स सर्व्हिसमॅन दिव्यांग महिलांसाठी 250 रुपये फीस असेल. या पदाची वयोमर्यादा 18 ते 30 असून OBC साठी 3 वर्ष तर SC ST साठी 5 वर्ष वयोमर्यादा शिथिल आहे. ग्रुप C पदासाठी तुम्ही 12वी पास असणं तसेच 12वीमध्ये कमीत कमी 50% मार्क असायला पाहिजेत. परंतु ही अट फक्त जनरल OBC आणि EWS च्या कॅन्डिडेटसाठी लागू आहे, इतरांसाठी ही अट लागू नाही. ग्रुप D पदासाठी 10वी पास असणं आवश्यक असेल. या पदभरतीसाठी तुम्ही आपले आवेदन त्वरित भरू शकतात. मित्रांनो, या पदासाठी वेतन मर्यादा ही 7व्या वेतन आयोगाप्रमाणे असेल, ज्यात ग्रुप C पदासाठी रुपये 1900 च्या समकक्ष ग्रेड पे तर ग्रुप D पदासाठी 1800 रुपयेच्या समकक्ष ग्रेड पे असेल. मित्रांनो, या पदासाठी 2 श्रेणीमध्ये परीक्षा घेतली जाईल. यात प्रथम रिटर्न एक्झाम असेल, ज्यामध्ये तुम्हाला ती 100 मार्काची परीक्षा द्यावी लागेल व त्यासाठी तुम्हाला 1 तासाचा वेळ मिळेल. दुसऱ्या श्रेणीमध्ये तुमचे वेगवेगळे प्रकारचे प्रमाणपत्र चेक करून तुम्हाला त्या संबंधात मार्क दिले जातील व त्या आधारावरच तुमची मेरिट लिस्ट निघेल. सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे परीक्षा ही तुम्हाला हिंदी किंवा इंग्रजी या 2 भाषेमध्येच द्यावी लागेल. म्हणून तुम्हाला फॉर्म भरताना भाषेचा ऑप्शन तुमच्या सुटेबल लँग्वेजनुसारच सिलेक्ट करावं लागेल. मित्रांनो, जर तुम्ही पात्र असाल तर www.rrcer.organization या वेबसाईटवर जाऊन ऑनलाईन फॉर्म भरू शकता. फॉर्म भरताना मात्र सर्व प्रकारची कागदपत्र जवळ ठेवणं आवश्यक आहे, ज्यात फोटो, तुमची स्कॅन केलेली सही, शैक्षणिक तसेच आरक्षण प्रकारात मोडत असाल तर या संबंधित व्हॅलिड डॉक्युमेंट्स तुम्हाला अपलोड करावे लागतील. यामध्ये तुम्ही कसल्याही प्रकारची चूक केली तर तुमचं ॲप्लिकेशन रिजेक्ट केलं जाऊ शकतं. म्हणून मित्रांनो, फॉर्म भरताना तुम्ही व्यवस्थित त्याला काळजीपूर्वक वाचावं व त्यानुसारच त्याचे डॉक्युमेंट्स अपलोड करावेत. मित्रांनो, जे युवक या पदासाठी पात्र आहेत त्यांनी लवकरात लवकर आपलं आवेदन ऑनलाईन करावं